नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत खमंग उपवासाचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत. अशा पद्धतीचा कुरकुरीत चिवडा तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकता. तर इतका टेस्टी आणि खमंग चिवडा कसा करायचा ते बघायचं आहे. तर तुम्ही हा चिवडा महिनाभर स्टोअर करून पण ठेवू शकता. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असा कुरकुरीत चिवडा कसा करायचा ते बघूया. इथं मी 6 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. वजनाने हे बटाटे 500 ग्राम आहेत, म्हणजे अर्धा किलो आहेत. आणि हे याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे ती लाल होत नाहीत. तर इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही अशी किसणी घ्यायची आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीची किसणी असेल तशी तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला यावर हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर असा एकसारखा बटाटा किसायचा म्हणजे असा लांबसडक हा किस पडतो. तर बघू शकता इथे मस्त असा लांबसडक आपला किस पडलेला आहे. तर अशा पद्धतीने हा किस पाडून घ्यायचा. तुमच्याकडे अशा पद्धतीची किसणी नसेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण हा किस बनवून घेऊ शकता. तर माझ्याकडे ही अशी किसणी आहे. तर ही अशी डिझाईनची किसणी आहे. यामुळे अशा रेषा रेषा येतात. तर या चिप्सची किसणी आहे. तर ही किसणी थोडंसं याची प्लेट दाबून घ्यायची आणि हा बटाटा असा आडवा ठेवायचा आणि यावर किसून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पण असा लांबसडक हा किस तयार होतो. असा किस पाडून घेतल्यावर हे थोडंसं असं चिप्सप्रमाणे येतं. तर हे असं याला तोडून घ्यायचं म्हणजे असा लांबसडक हा किस आपला तयार होतो. तर बघू शकता हा आपला किस अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा. याच्यापेक्षाही सोपी एक ट्रिक आहे, तर ती तुम्हाला नंतर दाखवते. तर असा किस आपल्याला करून घ्यायचा आहे. असा किस तुम्हाला करता येत नसेल तर बटाटे घ्यायचे आणि याचे 2 भाग करायचे आणि याचे मस्त असे पातळ चिप्स करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने चिप्स करायचे आणि हे दोन्ही एकावर एक ठेवायचे आणि असे लांब लांब असे आपल्याला पातळ कापून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही हा किस तयार करून घेऊ शकता. तर हा किस खूप मस्त असा लांबसडक होतो आणि जसा पाहिजे तसाही होतो. तर मी इथे काही किस हा असा मस्त किसून घेतलेला आहे. तर इथे आणखी एक सोपी पद्धत आहे किस पाडण्याची. तर असा अर्धा बटाटा कापून घ्यायचा आणि याच्या काठाने हा असा किसून घ्यायचा आहे. ही अशी एकदम सोपी पद्धत आहे किस बनवण्याची. तर बघू शकता इथे चिप्स पडत नाहीत, तर मस्त असा किसच आपला बाहेर पडत आहे. तर अगदी एकदम मशीनप्रमाणे हा किस तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने हा किस तयार करून घ्यायचा. अगदी सोपी पद्धत आहे आणि पटपटही होतो. तर मी इथे पूर्ण हा किस असा तयार करून घेतलेला आहे. यामध्ये खूप प्रमाणामध्ये टार्च असतो. तर हा पूर्ण टार्च आपल्याला धुवून घ्यायचा. तर 5 ते 6 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर अगदी काचेप्रमाणे याचं पाणी दिसलं पाहिजे अशा पद्धतीने हा किस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा. तर असा स्वच्छ किस धुवून घेतला की हा काळा पडत नाही आणि पांढरा शुभ्र राहतो. इथे एक चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हा किस आपल्याला टाकून घ्यायचं. याचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर आपण या चाळणीमध्ये हा पूर्ण किस टाकून घेऊयात. याचं पूर्ण पाणी निथळलं की आपल्याला हा किस एका सुती कपड्यावर टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी एक सुती कपडा टाकून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला हा किस पूर्ण टाकून घ्यायचा. हा किस आपल्याला मस्त फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे. इतका सुकवायचा की त्याचं पूर्ण पाणी सुकल्या गेलं पाहिजे. तर बघू शकता 10 ते 15 मिनिटात हा मस्त असा सुकला आहे. याला थोडंही पाणी ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने हा पूर्ण सुकल्या गेला पाहिजे आणि हा किस आपल्याला तळून घ्यायचा. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा किस टाकून घ्यायचा आणि मस्त तळून घ्यायचा आहे. किस तळताना सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं, नंतर मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर हा किस तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा किस मस्त असा थोडासा लालसर तळून घ्यायचा आणि हा कुरकुरीत झालेला आहे. तर हा आपण काढून घेऊयात. तर असा एका दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे यामध्ये तेल राहत नाही आणि हा तेलकट होत नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत आपला हा तळल्या गेलेला आहे. तर अशा पद्धतीने हा किस तळून घ्यायचा. किस पूर्ण तळून घेतल्यावर इथं 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. तर मी इथे लाल शेंगदाणे घेतलेले आहेत. तर या चिवड्यामध्ये लाल शेंगदाणे खूप छान दिसतात. तुमच्याकडे जे शेंगदाणे असतील ते तुम्ही घेऊ शकता. तर हे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहेत आणि या चिवड्यावर आपल्याला टाकायचे आहेत. तर हा चिवडा पण मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि इथं
5 ते 6 दांड्या मी कढीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत, तर कवळ्या आहेत. तर अशा पद्धतीच्या ह्या आपण तळून घ्यायच्या आणि हे चिवड्यावर टाकायच्या आहेत. इथं मी 5 ते 6 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या तळून घेऊयात. ह्या पण मस्त आपल्याला कडक अशा तळून घ्यायच्या आणि ह्या चिवड्यावर टाकायच्या. इथं मी 15 ते 20 असे बदाम घेतले आहेत आणि त्याचे 2 भाग करून मस्त तळून घ्यायचे. बदाम हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता, नाही टाकले तरी चालू शकतं. तर तुम्ही नुसते शेंगदाणे टाकले तरीही चालतात. तर मी इथे मनुका पण घेतलेले आहेत, त्या पण अशा थोड्याशा तळून घ्यायच्या. ह्या पण ऑप्शनल आहेत, यामध्ये आपल्याला ह्या टाकून घ्यायच्या आहे. आणि हा चिवडा आपला तयार झालेला आहे. तर यावर आपल्याला साखर आणि मीठ घालायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 चम्मच साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि इथे मी सेंधे मीठ घेतलेलं आहे, तर 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आपली ही पावडर तयार झालेली आहे. तर ही पावडर आपण यावर टाकूया. तर अशी पावडर करून घेतल्यावर ती मस्त याला पूर्ण चिवड्याला मस्त लागल्या जाते. तर अशा पद्धतीने हा चिवडा मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर अगदी पाकिटमध्ये चिवडा मिळतो ना, तर तशा पद्धतीने आपला हा चिवडा तयार झालेला आहे आणि कुरकुरीतही झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी कुरकुरीत झालेला आहे. तर बटाट्याचा किस न वाढवता आपला हा किस अगदी वेळेवर तुम्ही तयार करू शकता. आपला हा कुरकुरीत आणि खमंग असा हा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही हा चिवडा 1 महिना खाऊ शकता. मस्त हवाबंद डब्यामध्ये हा भरून ठेवायचा. तर अशाच पद्धतीचा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.